नमस्कार मित्रांनो, आपल्या सर्वांचं स्वागत आहे ज्ञान मुद्रा अकॅडमीच्या एज्युकेशनल यूट्यूब प्लॅटफॉर्ममध्ये. बार्टी, सारथी, अमृत, ARTI, TRTI मार्फत या ठिकाणी स्कॉलरशिपचे फॉर्म भरण्यास सुरुवात झालेली आहे. आपल्या सर्वांना माहितीच आहे की विविध स्पर्धा परीक्षांसाठी या ठिकाणी या संस्थांमार्फत एक CET घेतले जाते आणि त्यानंतर आपल्याला स्कॉलरशिप मिळत असते. तर या व्हिडिओमध्ये आपण कशा पद्धतीने फॉर्म भरायचा त्याची माहिती जाणून घेणार आहोत. कारण की फॉर्म सुरू झालेले आहेत आणि 23 ऑगस्ट ही शेवटची तारीख आहे. म्हणून सर्वात पहिलं आपलं काम आहे ते म्हणजे फॉर्म भरणं. त्यानंतर आपण व्हिडिओ बनवणारच आहोत. त्यामध्ये तुम्हाला कोणती संस्था आहे, त्या संस्थेमार्फत कोणकोणती योजना राबवल्या जाते, त्यानंतर कोणत्या परीक्षेसाठी किती स्कॉलरशिप मिळत असते, कशा पद्धतीने तुमचे लेक्चर्स होतील, कशा पद्धतीने तुम्हाला स्कॉलरशिप मिळणार आहे, याची माहिती आपण पुढील व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. आजचा व्हिडिओ तो आहे फक्त फॉर्म संदर्भात. सर्व विद्यार्थ्यांनी सुरुवातीला फॉर्म भरून घ्या. चला तर मग जास्त वेळ न गमावता स्टार्ट करूया आजच्या व्हिडिओला. तुमच्याकडून फक्त एवढीच अपेक्षा आहे, ती म्हणजे व्हिडिओला एक लाईक करणे आणि तुमच्या मित्रांपर्यंत व्हिडिओ शेअर करणे. चला तर मग जाऊया आपण फॉर्मकडे. तर पहा विद्यार्थी मित्रांनो, फॉर्म भरण्याआधी इथे त्यांनी काय सांगितलंय, एक नोटीस आली होती आणि नोटीसमध्ये त्यांनी असं सांगितलंय की सर्वकष धोरणानुसार 2026-27 करिता TRTI, बार्टी, सारथी, अमृत आणि आरटी या स्वायत्त संस्थांमार्फत राबवण्यात येणाऱ्या विविध स्पर्धा परीक्षा पूर्व प्रशिक्षण योजनांच्या सामायिक चाळणी परीक्षा 26-27 बाबत सूचना. तर या ठिकाणी सूचना देण्यात आलेल्या आहे की फॉर्म भरण्याआधी अगोदर तुम्ही सर्व सूचना वगैरे वाचायच्या आहे आणि त्यानंतर आपल्याला फॉर्म भरायचा आहे. तर तुम्ही ही PDF डाउनलोड करू शकता. आपण आपल्या ग्रुपला सुद्धा टाकलेली आहे. ग्रुपची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जाईल. आता पहा विद्यार्थी मित्रांनो, आपण आलेलो आहोत फॉर्म भरण्याच्या वेबसाईटवर. यामध्ये तुम्हाला 2 ऑप्शन दिसतात. तर सर्वात पहिले आहे ते म्हणजे रजिस्ट्रेशन आणि दुसरं आहे लॉगिन. जर तुमचं रजिस्ट्रेशन झालेलं असेल तर तुम्ही लॉगिन करू शकता. पण मे बी जवळपास सर्व विद्यार्थी नवीनच असतील, त्यामुळे आपल्याला कशावर क्लिक करायचं आहे, तर आपल्याला रजिस्ट्रेशन या टॅबवर क्लिक करायचं आहे. त्यानंतर पहा विद्यार्थी मित्रांनो, जसं तुम्ही रजिस्ट्रेशनवर क्लिक कराल, या ठिकाणी रजिस्ट्रेशन करण्यासाठी आपल्याला थोडीफार माहिती भरावी लागते. त्यामध्ये काय आहे, तर सुरुवातीला आपलं नाव, त्यानंतर मिडल नेम म्हणजे आपलं मधातलं नाव, त्यानंतर आपलं सरनेम, नंतर डेट ऑफ बर्थ या ठिकाणी सिलेक्ट करायची आहे. डेट ऑफ बर्थ सिलेक्ट करताना आपल्याला कॅलेंडरची निवड इथे करावी लागेल. डेट ऑफ बर्थ सिलेक्ट करताना कॅलेंडर कॉर्नरमध्ये दिलेलं आहे, त्यावर क्लिक करायचं. कॅलेंडरमध्ये जाऊन अगोदर इयर सिलेक्ट करायचं, नंतर तुमचा मंथ सिलेक्ट करायचा आणि डेट सिलेक्ट करायची. सेट या बटनावर तुम्ही क्लिक केलं की तुमची डेट ऑफ बर्थ जी आहे ती त्या ठिकाणी सिलेक्ट होऊन जाईल. नंतर पहा विद्यार्थी मित्रांनो, डेट ऑफ बर्थ टाकल्याच्या नंतर तुम्हाला मोबाईल नंबर आणि ईमेल ID टाकायचा आहे आणि मोबाईल नंबरवर येणार आहे तो म्हणजे OTP. जो OTP तुमच्या मोबाईल नंबरवर येईल तो तुम्हाला या ठिकाणी फिल करायचा आहे आणि त्यानंतर जो काही इमेजमध्ये कॅप्चा दिसतोय तो कॅप्चा फिल करायचा आहे. म्हणजे बेसिक माहिती आहे, जास्त काही कठीण माहिती नाही. यामध्ये आपलीच माहिती आहे, आपलं नाव, वडिलांचं नाव, सरनेम, डेट ऑफ बर्थ, मोबाईल नंबर आणि ईमेल ID. अशा पद्धतीने इथे तुम्ही माहिती भरली की तुमचं जे काही सबमिट रजिस्ट्रेशन फॉर्म आहे त्यावर आपल्याला क्लिक करायचं आहे. म्हणजे सबमिट या बटनावर क्लिक करावं लागेल. क्लिक केल्याच्या नंतर पहा विद्यार्थी मित्रांनो, तुमचा जो काही ID आहे तो जनरेट झालेला असेल आणि इथे तुम्हाला लॉगिन ID आणि पासवर्ड हे दोन्हीही मिळून जातील. पासवर्ड काय आहे, तर तुमची डेट ऑफ बर्थ आहे ती तुम्हाला नंतर चेंज करावी लागणार आहे. तर सुरुवातीला बेसिक रजिस्ट्रेशन आहे, त्यामध्ये तुमचं नाव, मोबाईल नंबर, OTP टाकायचा आहे, कॅप्चा फिल करायचा आहे आणि तुमचा ID पासवर्ड या ठिकाणी जनरेट होऊन जाईल. आता जायचं आहे आपल्याला पुढच्या स्टेपकडे, ते म्हणजे लॉगिनकडे. आता तुमच्याकडे आलेला आहे, ईमेल ID तुमचा टाकायचा आहे. त्यानंतर जो काही पासवर्ड आहे तो असणार आहे तुमची डेट ऑफ बर्थ. तर डेट ऑफ बर्थ या ठिकाणी पासवर्ड ॲज अ पासवर्ड आपल्याला टाकायची आहे. लॉगिन या बटनावर क्लिक केलं की पहिलाच टॅब ओपन होतो, तो म्हणजे चेंज पासवर्डचा. तुमचा पासवर्ड आतापर्यंत डेट ऑफ बर्थ होता, पण आता मात्र इथे तुम्हाला ओल्ड पासवर्डमध्ये टाकायचं आहे डेट ऑफ बर्थ, नंतर न्यू पासवर्ड सेट करायचा आहे. आता तुम्हाला जे वाटेल ते या ठिकाणी तुम्ही सेट करू शकता. एखादं कॅपिटल लेटर, त्यानंतर एखादं स्मॉल लेटर किंवा तुमचं नाव, त्यानंतर @ वगैरे एखादं स्पेशल कॅरेक्टर आणि काही नंबर्स. अशा पद्धतीने तुम्ही कॉम्प्लेक्स पासवर्ड या ठिकाणी सेट करा. तोच पासवर्ड तुम्हाला पुन्हा कन्फर्म करायचा आहे, म्हणजे अगोदर जुना पासवर्ड, त्यानंतर नवीन पासवर्ड आणि नवीन पासवर्ड पुन्हा कन्फर्म करायचा आहे. चेंज पासवर्ड या टॅबवर क्लिक केल्याच्या नंतर तुमचा पासवर्ड हा चेंज झालेला असेल. आता यायचा आहे आपल्याला पुढच्या टॅब. तर या ठिकाणी पहा विद्यार्थी मित्रांनो, काही माहिती ऑलरेडी भरलेली आहे. जसं की तुमचं नाव, त्यानंतर तुमची डेट ऑफ बर्थ, मोबाईल नंबर, ईमेल ID. फक्त एकच तुम्हाला टाकायचं आहे, ते म्हणजे अल्टरनेट मोबाईल नंबर. बाकी जवळपास सर्व माहिती तुमची ऑटोमॅटिक या ठिकाणी भरली जाईल, जी की तुम्ही रजिस्ट्रेशनसाठी टाकलेली होती. आता इथे आपल्याला काय काय सिलेक्ट करायचं आहे, तर आपलं मदर नेम सिलेक्ट करायचं आहे. त्यानंतर फादर नेम. पहा सर्वात प्रथम आपल्याला आपल्या वडिलांचं नाव टाकायचं आहे, नंतर आईचं नाव टाकायचं आहे, नंतर नॅशनॅलिटी सिलेक्ट करायची आहे, आधार नंबर तुमचा टाकायचा आहे आणि त्यानंतर जेंडर सिलेक्ट करायचं आहे. मेल असाल, फिमेल असाल तर या ठिकाणी तुम्ही सिलेक्ट करू शकता. नंतर आहे मॅरिटल स्टेटस, म्हणजे लग्न झालेलं आहे. तुम्ही जर मॅरिड असाल तर मॅरिड, नसाल तर अनमॅरिड. नंतर पहा विद्यार्थी मित्रांनो, पुढचं आहे ते म्हणजे हॅव यू चेंज युअर नेम. तुमच्या नावामध्ये बदल झालेला आहे का? झालेला असेल तर यस करा, झालेला नसेल तर नो करा. नंतर पहा पुढे आणखी काही माहिती आहे. नेम ऑफ इन्स्टिट्यूशन, म्हणजे आता इथे तुम्हाला संस्थेची निवड करायची आहे. आता ज्या विद्यार्थ्यांसाठी सारथी असेल त्यांनी सारथी सिलेक्ट करायचं. ज्या विद्यार्थ्यांसाठी TRTI असेल त्यांनी ते सिलेक्ट करायचं. ज्या विद्यार्थ्यांसाठी बार्टी असेल त्यांनी आपापली संस्था या ठिकाणी निवडायची आहे आणि त्यानंतर निवडायची आहे नेम ऑफ द स्कीम.
नेम ऑफ द स्कीम म्हणजे काय? तर तुम्ही कोणत्या परीक्षेसाठी पूर्व प्रशिक्षणासाठी अप्लाय करत आहे, जसं की UPSCसाठी किंवा MPSCसाठी किंवा पोलीस भरतीसाठी, ज्याच्याहीसाठी म्हणजे जीही स्कॉलरशिप तुम्हाला हवी असेल ती या ठिकाणी तुम्ही योजनेचं नाव सिलेक्ट करू शकता. नंतर सिलेक्ट करायचं आहे तुमची कॅटेगरी, जी काही तुमची कॅटेगरी आहे तीही तुम्हाला या ठिकाणी सिलेक्ट करावी लागणार आहे. पहा विद्यार्थी मित्रांनो, आपण नेक्स्ट पेजवर आलोय. कॅटेगरी सिलेक्ट केली की नंतर जे काही कास्ट व्हॅलिडिटी असतं किंवा इतर ज्या काही गोष्टी आहेत, म्हणजे डोमिसाईल झालं, कास्ट सर्टिफिकेट झालं, त्यानंतर आपलं जे आहे इथे पहा, तुम्ही पाहू शकता की अशा पद्धतीने तुम्हाला परीक्षा योजना सिलेक्ट करायची आहे. नंतर तुमची जी काही कास्ट आहे ती तुम्ही सिलेक्ट करू शकता. इथे मी सारथीचा फॉर्म भरतोय, त्यामुळे ऑप्शन तुम्ही पाहू शकता की कुणबी, कुणबी मराठा, मराठा आणि मराठा कुणबी अशा पद्धतीचे ऑप्शन या ठिकाणी आपल्याला दिसत आहे. या ठिकाणी सिलेक्ट केल्याच्या नंतर कास्ट सर्टिफिकेटचा सुद्धा पर्याय त्यांनी विचारलेला होता. म्हणजे कास्ट सर्टिफिकेट झालं, कास्ट सर्टिफिकेट जर तुम्ही यस केलं तर तुम्हाला कास्ट सर्टिफिकेटचा नंबर टाकावा लागेल. म्हणून तुम्ही ज्या ज्या गोष्टी या ठिकाणी यस कराल, जसं की नॉन क्रिमिलियर जर तुम्ही यस केलं तर तुम्हाला नॉन क्रिमिलियरचा नंबर आणि नॉन क्रिमिलियर कोण म्हणजे ऑथोराइज जी काही पर्सनॅलिटी आहे ती. फॉर एक्झाम्पल तुम्ही जर नॉन क्रिमिलियर हे SDO ऑफिसमधून काढलेलं असेल तर त्या ठिकाणी SDO तुम्हाला सिलेक्ट करावं लागेल. तुम्ही जर डोमिसाईल तहसीलदार यांच्याकडून काढलेलं असेल तर तहसीलदार तिथे सिलेक्ट करावं लागणार आहे. म्हणून पहा, डोमिसाईल असो, कास्ट सर्टिफिकेट असो, नॉन क्रिमिलियर असो, ह्या गोष्टी तुम्हाला या ठिकाणी मेन्शन कराव्या लागतील. आणि तिथे जर तुम्ही यस केलं तर तुम्हाला त्या सर्टिफिकेटचा नंबर आणि ते जे सर्टिफिकेट तुम्हाला कोणाद्वारे ऑथराईज झालेलं आहे त्या व्यक्तीचं नाव किंवा त्यांचं डेजिग्नेशन या ठिकाणी मेन्शन करावं लागणार आहे. तर पहा विद्यार्थी मित्रांनो, अशा पद्धतीने तुम्ही ही बेसिक तुमची माहिती भरू शकता. नंतर जे काही आपलं डोमिसाईल झाल्याच्या नंतर आणखी काही गोष्टी त्यांनी विचारल्या आहेत, जसं की डिसेबल तुम्ही आहात का? यस असाल तर यस, नो असाल तर नो. त्या ठिकाणी तुम्ही ऑर्फन आहात का? यस असाल तर यस, नो असाल तर नो. म्हणजे जे तुम्हाला लागू आहे त्या ठिकाणी तुम्ही यस करा, जे तुम्हाला लागू नाही त्या ठिकाणी तुम्ही नो करा. नंतर पहा, करंट बेनिफिशियरी, हा सर्वात महत्त्वाचा पॉईंट आहे. जर तुम्ही सध्या एखाद्या योजनेचा लाभ घेता, कोणत्या यांच्याच मार्फत, म्हणजे फॉर एक्झाम्पल बार्टी सारथीमध्ये जर तुम्ही मागच्या वर्षी तुमची निवड झालेली असेल किंवा तुम्ही यापूर्वी लाभ घेतलेला आहे का, या संदर्भात या ठिकाणी प्रश्न विचारलेला आहे. जर तुम्ही कोणताच लाभ घेतलेला नसेल तर नो करा, किंवा यापूर्वी किंवा सध्या तुम्ही जर कोणता लाभ घेत असाल तर या ठिकाणी आपल्याला यस करायचं आहे. नंतर पहा विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही गव्हर्नमेंट एम्प्लॉय आहात का? तर यस असाल तर यस करा, नसाल तर नो करा. आणि नंतर ॲन्युअल फॅमिली इन्कम सुद्धा काही जणांना या ठिकाणी पर्यायामध्ये दिसतं, तर ते आपल्याला सिलेक्ट करायचं आहे. नंतर पहा विद्यार्थी मित्रांनो, सेव्ह अँड नेक्स्ट केलं की पुढचा टॅब ओपन होतो, तो म्हणजे ॲड्रेसचा. सुरुवातीला आपण काय भरलंय? आपली बेसिक माहिती. आपलं नाव ऑलरेडी त्यामध्ये होतं, आपलं नाव, वडिलांचं नाव, आईचं नाव आपण टाकलंय. त्यानंतर आपली जी काही कास्ट आहे ती आपण सिलेक्ट केली, डोमिसाईल सर्टिफिकेट सिलेक्ट केलेलं आहे. आणि तुम्ही पाहू शकता की काही विद्यार्थ्यांसाठी नॉन क्रिमिलियर सुद्धा या ठिकाणी सिलेक्ट करावं लागतं. जे काही ST कॅन्डिडेट असतील त्यांना कास्ट व्हॅलिडिटी सुद्धा या ठिकाणी ऑप्शन दिसतोय, तर तेही त्या विद्यार्थ्याला सिलेक्ट करावं लागणार आहे. नंतर सर्व गोष्टी मेन्शन केल्या की तुम्हाला सेव्ह करायचं आहे. नेक्स्टच्या बटनावर तुम्ही ऑटोमॅटिक येऊन जाल. नेक्स्टवर आहे आपला ॲड्रेस. या ठिकाणी तुम्हाला तुमचा पत्ता, त्यानंतर लँडमार्क, विलेज किंवा सिटी, नंतर टाकायचं आहे स्टेट, नंतर तुमचा डिस्ट्रिक्ट आणि नंतर टाकायचा आहे तालुका आणि पिनकोड. हे जर सारखं असेल तर तुम्ही सेम ॲज करस्पॉन्डंट करू शकता, म्हणजे परमनंट. आणि सध्याचा तुमचा ॲड्रेस जर सारखा असेल तर तुम्ही या ठिकाणी टिक केलं, ऑटोमॅटिक खालचा ॲड्रेस सुद्धा भरला जातो. किंवा तुमचा परमनंट ॲड्रेस वेगळा असेल पण सध्या तुम्ही दुसऱ्या ठिकाणी राहता, तर ते सुद्धा मेन्शन करण्याचं ऑप्शन या ठिकाणी खाली आपल्याला त्यांनी दिलेलं आहे. तर अशा पद्धतीने तुम्ही या ठिकाणी ॲड्रेस तुमचा मेन्शन करू शकता. नंतर ॲड्रेसमध्येच आपल्याला काय गोष्टी आहेत, तर ॲड्रेसमध्येच खाली त्यांनी पर्याय दिलेले आहेत, ते म्हणजे एक्झाम सेंटरचे, की आपल्याला एक्झाम सेंटर कोणतं पाहिजे. तर पहा विद्यार्थी मित्रांनो, एक्झाम सेंटरचा जर विचार केला तर 5 ऑप्शन त्यांनी दिलेले आहेत. किती? एक्झाम सेंटर प्रेफरन्स जे आहेत ते 5 आपल्याकडे आहेत. तर 5 जिल्हे तुम्ही कोणतेही यामधून सिलेक्ट करू शकता. तुम्हाला जे जवळ पडत असेल ते तुम्ही सिलेक्ट करा. 5 प्रेफरन्स या ठिकाणी आपल्याला द्यायचं आहे. आपली परीक्षा एकाच ठिकाणी होणार आहे, पण त्यांनी 5 प्रेफरन्स आपल्याकडून मागवलेले आहेत. तर जे तुम्हाला जवळ पडतील ते तुम्ही यामधून सिलेक्ट करू शकता. नंतर पहा विद्यार्थी मित्रांनो, ॲड्रेस आणि जे काही आपले एक्झाम सिटीज आहेत त्या झाल्याच्या नंतर सेव्ह आणि नेक्स्टवर बटनावर क्लिक करायचं आहे. पुढचं पेज ओपन होतं, ते म्हणजे एज्युकेशन क्वालिफिकेशनचं. एज्युकेशन क्वालिफिकेशन जर तुम्ही या ठिकाणी पाहिलं तर एज्युकेशन क्वालिफिकेशनमध्ये तुम्हाला पहिले पहा 10वी आहे, नंतर 12वी आहे, नंतर ग्रॅज्युएशन आहे, नंतर पोस्ट ग्रॅज्युएशन आहे. अशा पद्धतीने माहिती भरायची आहे. म्हणजे तुमचं जे काही झालेलं असेल शिक्षण ते तुम्ही या ठिकाणी भरू शकता. 10वीमध्ये तुम्ही कोणती स्ट्रीम होती, त्यानंतर कोणत्या वर्षी 10वी पास झाले, बोर्ड, युनिव्हर्सिटी जे की महाराष्ट्र स्टेट बोर्ड जवळपास आहे, काही जणांचं CBSE असेल तर तुम्ही या ठिकाणी ते सुद्धा सिलेक्ट करू शकता. मार्क्स आहेत की पर्सेंटेज आहेत किंवा CGPA आहेत ते सुद्धा या ठिकाणी सिलेक्ट करू शकता. जर तुम्ही पर्सेंटेजवर क्लिक केलं तर इथे तुम्हाला मॅक्झिमम मार्क्स टाकावे लागतात आणि तुम्हाला मिळालेले मार्क्स या ठिकाणी सिलेक्ट करावे लागतात. तर अशा पद्धतीने 10वी, 12वी, ग्रॅज्युएशन आणि पोस्ट ग्रॅज्युएशन इत्यादीची माहिती तुम्ही भरू शकता. जर तुमचं फक्त ग्रॅज्युएशन झालेलं असेल तर तुम्ही फक्त ग्रॅज्युएशनपर्यंतची माहिती भरू शकता. नंतर पुन्हा आपल्याला सेव्ह आणि नेक्स्टवर करायचं आहे. म्हणजे जी कोणती माहिती तुम्ही भराल
त्यानंतर सेव्ह आणि नेक्स्ट केल्यावर तुम्ही पुढच्या पेजवर जाल. तर पहा विद्यार्थी मित्रांनो, ही माहिती भरल्याच्या नंतर पुढे येतं ते म्हणजे डॉक्युमेंट अपलोड करण्याची प्रोसेस. बऱ्याच विद्यार्थ्यांना इथे अडचण जातं. काही विद्यार्थी आहेत की जे स्वतः फॉर्म भरतात. मीही हा फॉर्म मोबाईलमधूनच भरत आहे, तर तुम्हाला ही अडचण जाऊ शकते फॉर्म भरण्यात. तर पहा विद्यार्थी मित्रांनो, फॉर्म भरण्यात आपल्याला माहिती भरण्यात तर अडचण जात नाही, पण अडचण जाते ती म्हणजे डॉक्युमेंट अपलोड करण्यात. तर गुगलवर ऑलरेडी अशा काही म्हणजे गुगल जे आहे त्यावर ऑलरेडी अशा काही वेबसाईट्स आहेत ज्यामध्ये तुम्ही तुमच्या डॉक्युमेंटची साईज कमी जास्त करू शकता. अपलोड करताना आपल्याला प्रॉब्लेम काय जातो? साईजचा. तर साईज जी आहे ती तुम्ही गुगलवर जर सर्च केलं म्हणजे जेपीजी फॉर्मॅट तुमच्याकडे असेल किंवा डॉक्युमेंट असेल तर तुम्ही त्याला रिसाईज करू शकता. आपल्याला फॉर्मॅट कसा पाहिजे? तर फोटोचा फॉर्मॅट त्यांनी मागितलेला आहे. मॅक्झिमम 100 KB पर्यंत तुम्ही फोटो अपलोड करू शकता. म्हणजे फोटो जो आहे तो आपला 100 KBच्या आत पाहिजे. आता काही वेळा फोटो आपला मोबाईलमध्ये जो असतो तो 1 MBचा, 1.5 MBचा, 2 MBचा किंवा 300 ते 400, 500 KBचा असा असतो. तर आपल्याला तो किती पाहिजे? कमीत कमी 100 KBच्या आत पाहिजे तो. 100 KBच्या आत आणण्यासाठी गुगलवर भरपूर सारे टूल उपलब्ध आहे. तुम्ही फोटो रिसाईज टाकलं की त्या ठिकाणी तुम्हाला ते वेबसाईट्स ओपन होतात. त्या वेबसाईटवर गेल्यानंतर फोटो टाकायचा आणि जी आपल्याला साईज पाहिजे ती साईज सिलेक्ट करून पुन्हा तो डाउनलोड करून घ्यायचा. तर पहा विद्यार्थी मित्रांनो, सुरुवातीला अपलोड करायचा आहे तो म्हणजे फोटो, नंतर अपलोड करायची आहे तुमची साईन, नंतर टाकायचं आहे आपल्याला 10वीची मार्कशीट जी की आपण सिलेक्ट केली होती, नंतर टाकायचं आहे आपल्याला 12वीची मार्कशीट, नंतर टाकायचं आहे तुम्हाला ग्रॅज्युएशन. तुमचं जर पोस्ट ग्रॅज्युएशन झालेलं असेल तर त्याचाही पर्याय तुम्हाला दिसणार आहे, ते तुम्हाला टाकावं लागेल. नंतर डोमेसाईल सर्टिफिकेट, नंतर आधार कार्ड तुमचं अपलोड करायचं आहे, कास्ट सर्टिफिकेट अपलोड करायचं आहे किंवा स्कूल लिव्हिंग सर्टिफिकेट म्हणजे TC जर असेल तर TC टाका, कास्ट सर्टिफिकेट असेल तर तेही टाकू शकता. नंतर पहा नॉन क्रिमिलियरचं प्रमाणपत्र टाकायचं आहे आणि इत्यादी डॉक्युमेंट जर तुम्ही सबमिट केले की नंतर पुन्हा तुम्हाला सबमिटचं ऑप्शन या ठिकाणी दिसणार आहे. म्हणजे पहा विद्यार्थी मित्रांनो, इथे आपल्याला ऑप्शन काय दिसत आहे की जे जे आपण यस केलेलं होतं, मग ते नॉन क्रिमिलियर असो, कास्ट सर्टिफिकेट असो, 10वी असो, 12वी असो, ग्रॅज्युएशन असो, ते सर्व गोष्टी या ठिकाणी अपलोड कराव्या लागतील. आधार कार्ड, फोटो आणि सही हे तर सर्वांनाच अपलोड करावं लागणार आहे. त्यानंतर 10वी, 12वी, ग्रॅज्युएशन हे सुद्धा आपल्याला अपलोड करावं लागणार आहे. त्यानंतर तुमचं कास्ट, डोमेसाईल आणि नॉन क्रिमिलियर ह्या गोष्टी जर तुम्हाला लागू असतील तर ह्या गोष्टीही तुम्हाला या ठिकाणी अपलोड कराव्या लागणार आहे. म्हणून अगोदर फॉर्म भरायच्या पूर्वी ते तुम्ही सर्व तुमच्या जवळ ठेवा, म्हणजे इथे अपलोड करताना तुम्हाला कसलीही अडचण जाणार नाही. तर अशा पद्धतीने सर्व डॉक्युमेंट्स आपल्याला अपलोड करायचे आहेत. तर पहा विद्यार्थी मित्रांनो, इथे मी सर्व डॉक्युमेंट्स जे आहेत ते एक-एक करून अपलोड केलेले आहेत आणि डॉक्युमेंट अपलोड केल्याच्या नंतर आपल्याला 3 पर्याय या ठिकाणी दिसतात. एक म्हणजे सबमिटचा, दुसरा मॉडिफायचा आणि तिसरा लॉगआउटचा. तर जर तुम्हाला काही यामध्ये चूक वाटत असेल किंवा काही माझं चुकलं, एखाद्या ठिकाणी माहिती चुकीची भरली, तर तुम्ही याला मॉडिफाय करू शकता किंवा सबमिट या बटनावर जर तुम्ही क्लिक केलं, तर तुम्हाला एक नोटिफिकेशन त्या ठिकाणी तो दाखवतो. काय? रिक्वेस्ट यू टू व्हेरिफाय ऑल द इनपुट फील्ड्स आफ्टर सेव्हिंग यू कॅनॉट एडिट डाटा. आर यू शुअर? म्हणजे तुम्ही शुअर आहात का? तुम्ही या ठिकाणी कन्फर्म करता का की सर्व माहिती तुम्ही व्यवस्थित भरलेली आहे? जर नसेल तर या ठिकाणी कॅन्सल करून तुम्ही पुन्हा तुमचा फॉर्म एडिट करू शकता. पण एकदा का सबमिट केला की एडिट करण्याचा तुमच्याकडे पर्याय नाही, असं यामध्ये त्यांनी सांगितलंय. तर अशा पद्धतीने तुम्ही तुमचा फॉर्म हा भरू शकता स्वतः. जास्त काही कठीण प्रोसेस नाहीये. बेसिक माहिती आहे, आपलीच माहिती आहे. फक्त मेन प्रोसेस आहे ती म्हणजे डॉक्युमेंट अपलोड करण्याची. तर त्याची साईज जर तुम्ही ॲडजस्ट केली तर तेही सुद्धा अपलोड केल्या जातील. तर पहा विद्यार्थी मित्रांनो, एकदा फॉर्म भरल्याच्या नंतर अशा पद्धतीने तुम्हाला तुमचं दिसणार आहे ईमेल आयडी वगैरे लॉग इन आणि इथून तुम्ही तुमचा फॉर्म डाउनलोड करू शकता. प्रिंट या बटनावर क्लिक करायचं आहे आणि PDF आपल्या मोबाईलमध्ये सेव्ह करून घ्यायची. तुम्हाला जर वाटत असेल तर तुम्ही प्रिंट आउट सुद्धा काढू शकता किंवा तुमच्या ईमेल आयडीवर सुद्धा ती सेंड करून त्या ठिकाणी सेव्ह म्हणून करून ठेवू शकता किंवा ड्राईव्हमध्ये सुद्धा तुम्ही सेव्ह करू शकता. तर अशा पद्धतीने या ठिकाणी फॉर्म भरायचा आहे. सर्व विद्यार्थ्यांनी जवळपास फॉर्म भरून घ्या. आजची 10 तारीख आहे. आजच मी हा सकाळी फॉर्म भरलाय आणि विद्यार्थी जे आहेत ते इतर परीक्षांसाठी सुद्धा भरू शकता. इथे पहा, आता अप्लाय फॉर न्यू स्कीम म्हणजे तुम्हाला जर आता नवीन स्कीमसाठी अप्लाय करायचं आहे. फॉर एक्झाम्पल या ठिकाणी मी UPSCचा फॉर्म भरलाय. आता मला MPSCचा सुद्धा भरायचा आहे, तर तो मी इथून भरू शकतो. म्हणून सर्वात पहिले करायचं आहे ते म्हणजे रजिस्ट्रेशन. नंतर भरायची आहे आपली बेसिक माहिती, नंतर भरायचा आहे आपला ॲड्रेस आणि एक्झाम सेंटर्स, नंतर डॉक्युमेंट्स अपलोड करायचे आहे आणि या ठिकाणी फॉर्म सबमिट करून टाकायचा आहे. कसलीही फी फॉर्म भरण्यासाठी लागत नाही. त्यामुळे या ठिकाणी कोणतेही शुल्क, परीक्षा शुल्क आकारला जात नाही. तुम्हाला फी वगैरे भरण्याची काही गरज नाही. फक्त डॉक्युमेंट अपलोड केले, माहिती भरली की तुमचा फॉर्म हा भरला जातो. तर पहा विद्यार्थी मित्रांनो, इथे आपण जवळपास फॉर्मबद्दल संपूर्ण माहिती जाणून घेतली. तरीही काही विद्यार्थ्यांना काही अडचणी येऊ शकतात. तुम्हाला जर काही अडचणी आल्या तर तुम्ही त्या कमेंट बॉक्समध्ये कमेंट करू शकता. यापुढेही आपण यावर आता सविस्तर व्हिडिओज बनवणार आहोत. जसे की कोणती योजना आहे, कोणत्या योजनेमार्फत कोणकोणता लाभ मिळतो, स्कॉलरशिप किती मिळत असते, किती टप्प्यात मिळत असते, कोणत्या कॅटेगरीसाठी कोणती संस्था आहे, तर ह्या सर्व गोष्टी आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये पाहूया. या ठिकाणी या व्हिडिओमध्ये थांबूया. काही अडचण असली तर कमेंट करा. व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर व्हिडिओला एक लाईक करा. पुन्हा भेटूया आपण अशाच एका माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये. नमस्कार.